स्टार्ट महाराष्ट्र फळझाडांच्या लागवडीस फार मोठा वाव आहे. त्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने गेल्या वर्षात फळझाडांच्या लागवडीला चालना दिली आहे. कृषी विभाग व कृषी विद्यापीठे यांच्या फळझाडांच्या रोपवाटिका विस्तारित करण्यात आल्या असून त्यातून शेतकऱ्यांना उत्तम प्रतीची फळझाडांची रोपे पुरवली जातात. त्याचबरोबर शेतकऱ्यांना फळझाडांच्या लागवडीचे व कलमे करण्याचे शिक्षणही सामूहिक कृषक प्रशिक्षण केंद्रातून दिले जाते. अशा प्रशिक्षित झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या स्थानिक जातींच्या आंब्यांचे हापूससारख्या उत्तम प्रतीच्या आंब्याच्या जातीत रूपांतर केले आहे. यापुढे महाराष्ट्रातील फळझाडांची लागवड करण्याकरिता पथकल्पाच्या धर्तीवर फळबाग गट निर्माण करण्यात येणार आहेत. कोकणातील नद्यांच्या खोऱ्यात भातशेतीच्या बांधावर नारळीची लागवड करण्यात येणार आहे. तसेच कोकणातील उघड्या व बोडक्या डोंगरावर हापूस जातीच्या आंब्यांची लागवड करण्याचा एक मोठा धडक कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. फळझाडांच्या लागवडीमुळे फळांवर प्रक्रिया करणारे लहान लहान कारखाने निर्माण होऊन कृषी औद्योगिक अर्थव्यवस्था निर्माण होणार आहे. त्या व्यतिरिक्त आंबे, फळांचे रस ह्यांना परदेशी बाजारपेठेत मागणी असल्याने परदेशी चलन उपलब्ध होणार आहे. फळझाडांच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पादन तर वाढेलच, परंतु त्याचबरोबर लोकांच्या आहारात सुधारणा होण्यास मोठीच मदत होईल. आपल्या आहारात जीवनसत्वे व खनिजे ह्यांचा अभाव असतो. फळात हे दोन्ही घटक उपलब्ध असतात. त्यामुळे जनतेला संरक्षक अन्न प्राप्त होऊ शकेल. थोडक्यात फळझाडांची लागवड हे आहार बगीचे म्हणून समजले पाहिजेत. ह्या दृष्टीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हाती घेतलेली फळबाग विकासाची योजना जनतेला सकस आहार पुरविण्याच्या दृष्टीने अत्यंत दूरगामी अशी ठरणार आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय विकास लोक कार्यक्रम नावाची संघटना राज्यात कार्य करीत आहे. ही संस्था संयुक्त राष्ट्राच्या जागतिक अन्न व कृषी संघटनेची शाखा असून स्वयंसेवी संस्थांना शेती व ग्रामविकास लीगल स्टेनो कार्यात इंडिया मदत करणे हा तिचा उद्देश आहे. महाराष्ट्र जास्त शेअर करा. समिती भारतात अग्रगण्य असून त्या धन्यवाद. संस्थेने आदिवासी व दुर्बल घटकात कार्य करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्थांना भरीव मदत केली आहे. स्वयंसेवी संस्था बळकट करून दुर्बल घटकांना राज्याच्या ग्राम पुनर्रचनेत सहभागी करून घेतले आहे. धन्यवाद.